इयत्ता 12वी विषय भूगोल प्रकरण क्रमांक 2 लोकसंख्या भाग 2 या प्रकरणावरील स्वाध्याय। तर यामधील प्रश्न क्रमांक 1 आहे, अचूक सहसंबंध ओळखा। ए विधान आर कारण। तर यामध्ये ए आहे, अवलंबित्वाच्या प्रमाणात वाढ झाल्याने अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो। आर, लोकसंख्येत वृद्धांची संख्या वाढल्यास वैद्यकीय खर्च वाढतात। तर याचं पर्याय आहेत, अ केवळ ए बरोबर आहे, आ केवळ आर बरोबर आहे, ई ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे, ई ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही। तर याचं उत्तर आहे ई ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही। 2 ए, लोकसंख्येच्या मनोऱ्यात रुंद तळ बालकांची संख्या अधिक असल्याचे दाखवते। आर, लोकसंख्या मनोऱ्याचे रुंद शीर्ष वृद्धांची संख्या अधिक असल्याचे द्योतक आहे। तर याचे पर्याय आहेत, अ केवळ ए बरोबर आहे, आ केवळ आर बरोबर आहे, ई ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे, ई ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही। तर याचं उत्तर आहे ई ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही। प्रश्न क्रमांक 2 टिपा लिहा। तर यामध्ये 1 लोकसंख्या वाढ व स्थलांतर। तर याचं उत्तर आपल्याला असे देता येईल, स्थलांतरामुळे मूळ प्रदेश व स्थलांतरितांना स्वीकारणारा प्रदेश या दोन्ही प्रदेशात लोकसंख्या संरचनेत गुणात्मक व संख्यात्मक बदल घडून येतो। दोन्ही प्रदेशातील लोकसंख्येचे वितरण, घनता, प्रारूप व रचना यात बदल होतो। लोकसंख्या वाढीस जन्मदर आणि मृत्यूदर याबरोबरच स्थलांतर या घटकाचा प्रभाव पडतो। ज्या प्रदेशात स्थलांतरित लोक येतात म्हणजे आगमित प्रदेशात लोकसंख्या ही वाढते। स्थलांतरित लोक ज्या प्रदेशात येतात त्यामध्ये पुरुष स्थलांतरितांचे प्रमाण जास्त असल्याने तेथे पुरुषांची लोकसंख्या वाढते तर लिंग गुणोत्तर जे आहे ते कमी होते। अशा प्रदेशात लोकसंख्या घनता वाढते। या प्रदेशात कार्यशील लोकसंख्येत वाढ होते। स्थलांतरितामुळे लोकसंख्या वाढल्याने तेथे जास्त लोकसंख्येच्या समस्या निर्माण होतात। लोकसंख्या मनोरा आणि लिंग गुणोत्तर। तर याचं उत्तर आहे, लोकसंख्या अभ्यासक लोकसंख्येचे वय व लिंगानुसार वितरण दर्शवण्यासाठी मनोऱ्याचा वापर करतात। यामध्ये 3 प्रकारच्या मनोऱ्याचा समावेश करण्यात आलेला असतो, विस्तारणारा, संकोचणारा व स्थिरावलेला असा उल्लेख दिसतो। मनोऱ्याच्या डाव्या बाजूस पुरुषांचे तर उजव्या बाजूला स्त्रियांचे प्रमाण म्हणजे लिंग गुणोत्तर दर्शविलेले असते। तिन्ही मनोऱ्यात लिंग गुणोत्तरात तफावत दिसते। पहिल्या विस्तारणाऱ्या मनोऱ्यात स्त्री पुरुष प्रमाणात फारशी तफावत जाणवत नाही, तरी पुरुषांचे प्रमाण अधिक जाणवते। कमी वयातील स्त्रियांची संख्या वाढत्या वयानुसार कमी होत जाते। दुसऱ्या संकोचणाऱ्या मनोऱ्यात पायाजवळ पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या बरीच कमी दिसते। 60 वर्ष वयोगटात लिंग गुणोत्तर जास्त आहे। तिसऱ्या स्थिरावलेल्या टप्प्यात लिंग गुणोत्तरात फारशी तफावत नाही। एकंदरीत जगात स्त्रियांची संख्या जास्त आहे। 3
लोकसंख्येची व्यावसायिक संरचना. तर याचं उत्तर आहे देशाचा आर्थिक विकास लोकसंख्येच्या व्यावसायिक संरचनेशी निगडीत असतो. प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक अशा प्रकारचे वर्गीकरण केले जाते. या व्यवसायात कार्यशील गटातील लोकसंख्येच्या टक्केवारीवरून देशाचा आर्थिक विकासाचा स्तर ठरवता येतो. व्यवसायामधील लोकसंख्या प्रमाण हे देशाच्या आर्थिक विकासाचा मापदंड असतो. विकसित राष्ट्रात औद्योगिक व पायाभूत सुविधा उपलब्ध असल्याने तेथील कार्यशील लोकसंख्या द्वितीयक, तृतीयक किंवा चतुर्थक व्यवसायात जास्त दिसते. ज्या देशाची अर्थव्यवस्था कृषीप्रधान आहे तेथील कार्यशील लोकसंख्या प्राथमिक व्यवसायात गुंतलेली आढळते. जेथे प्राथमिक व्यावसायिकांची संख्या जास्त ते देश अप्रगत, मागास मानले जातात. प्राथमिक व्यवसायामध्ये शेतकरी, पशुपालन, शिकार, वनसंकलन, लाकूडतोड, खाणकाम इत्यादी व्यवसायाचा समावेश होतो. तर द्वितीयकमध्ये उद्योगधंदे, बांधकाम इत्यादी. तर तृतीयक व्यवसायामध्ये व्यापार, वाणिज्य, वाहतूक, साठवण, दळणवळण इत्यादी व्यवसायांचा समावेश होतो. 4. साक्षरतेचे प्रमाण. लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक असते. साक्षरता हे आर्थिक विकासाचे कारण व परिणाम दोन्ही आहे. राहणीमान, स्त्रियांचा समाजातील दर्जा, उपलब्ध शैक्षणिक सुविधा, शासकीय धोरण या बाबी साक्षरतेशी संबंधित आहेत. भारतामध्ये 7 वर्षावरील व्यक्ती साक्षरतेच्या गणनेसाठी विचारात घेतली जाते. ज्या व्यक्तीस लिहिता, वाचता आणि गणिती क्रिया समजून करता येतात ती साक्षर मानली जाते. मागास अप्रगत देशात साक्षरतेचे प्रमाण कमी असते. विकसित प्रगत राष्ट्रात साक्षरता जास्त असते. ग्रामीण भागात कमी तर शहरी भागात साक्षरता अधिक असते. पुरुष साक्षरतेपेक्षा स्त्री साक्षरतेचे दर कमी आढळतो. मध्य आशिया, युरोप आणि उत्तर अमेरिका यांचा साक्षरता दर साधारण 100% आहे. सहाराच्या दक्षिणेकडील देशात सर्वात कमी आहे. प्रश्न 3. भौगोलिक कारणे लिहा. 1. विकसित राष्ट्रामध्ये शेती व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या कमी आहे. तर याचं कारण आहे विकसित राष्ट्रात शेती व सर्वच प्राथमिक व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या विकसनशील व अविकसित राष्ट्रापेक्षा कमी आहे. विकसित देशात औद्योगिक आणि पायाभूत सुविधा उपलब्ध असल्याने या अशा देशात कार्यशील लोकसंख्या द्वितीयक, तृतीयक किंवा चतुर्थक व्यवसायात जास्त आढळते. या देशात अन्य व्यवसायामुळे कृषी क्षेत्रात घट झालेली असते. शेतीशिवाय अन्य व्यवसायास अनुकूल परिस्थिती असल्याने व ते व्यवसाय किफायतशीर वाटत असल्याने ते शेतीऐवजी इतर व्यवसायाकडे वळतात. परिणामी शेती व्यवसायात गुंतलेली लोकांची संख्या कमी आहे. विकसित देशात पुरेपूर पायाभूत सुविधांचा विकास, पुरेसे भांडवल, विज्ञान तंत्रज्ञानाचा विकास, आधुनिक सोयी यामुळे बिगर शेती व्यवसायाकडे कल वाढतो. विकसित देशांची अर्थव्यवस्था भक्कम असल्याने व्यापारी दृष्टिकोन ठेवून व्यवसायांची निवड केली जाते. शासनाचे धोरण औद्योगिकीकरणास पोषक असते. यामुळे शेतीत लोकांची संख्या कमी दिसते. 2. लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक असते. तर याचं उत्तर आहे लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक असते.
साक्षरता हे आर्थिक व सामाजिक विकासाचे कारण व परिणाम दोन्ही आहे. साक्षरतेमुळे आर्थिक व सामाजिक साक्षरता येऊन मानव व समाजाच्या विकासाला फायदा होतो. साक्षर व्यक्तीस आर्थिक नियोजन, व्यवसायाची निवड, गुंतवणूक, मालमत्ता याबाबत योग्य निर्णय घेणे सुलभ जाते. साक्षर समाज विकसित बनतो. त्यांचे दरडोई उत्पन्न वाढते. राहणीमानाचा दर्जा उंचावतो. विज्ञानविषयक सजगता निर्माण होते. आधुनिक तंत्रज्ञान अंगीकारतो. आरोग्य सुधारते. जास्त साक्षर असणारे लोक आर्थिक व सामाजिक दृष्टीने विकसित असतात. त्यांच्या आर्थिक व सामाजिक विकासात साक्षरतेचे प्रतिबिंब जाणवते. 3. जेव्हा कार्यशील लोकसंख्येत वाढ होते तेव्हा लाभांशातही वाढ होते. तर याचं उत्तर आहे कार्यशील लोकसंख्येच्या प्रमाणावरून देशाचा आर्थिक विकास निश्चित होतो. कार्यशील लोकसंख्या अधिक असल्यास त्या देशाच्या अर्थव्यवस्थेत लोकांचा सहभाग जास्त होतो. एकूण लोकसंख्येत कार्यशील लोकसंख्या जास्त असल्यास मनुष्यबळाची उपलब्धता होऊन लाभांश वाढतो. अतिरिक्त मनुष्यबळाचा योग्य वापर झाल्यास देशाच्या आर्थिक विकासाचा वेग वाढवता येतो. याचा आर्थिक फायदा लाभांशाच्या स्वरूपात सर्वांना होतो. जेव्हा कार्यशील लोकसंख्या वाढते तेव्हा त्या देशाच्या दरडोई उत्पन्नात वाढ होऊन लाभांश वाढ होते. देशाच्या आर्थिक विकासाचा निर्देशांक वाढीस, लाभांश वाढीस कार्यशील लोकसंख्या प्रमाण अधिक असणे आवश्यक असते. 4. स्थलांतर हे नेहमी कायमस्वरूपी असते असे नाही. तर याचं कारण आहे व्यक्ती किंवा व्यक्तिसमूहाने एका भौगोलिक किंवा राजकीय विभागातून दुसऱ्या भौगोलिक किंवा राजकीय विभागात तात्पुरत्या किंवा कायमस्वरूपी वास्तव्याच्या हेतूने केलेल्या हालचालीस स्थलांतर असे म्हणतात. स्थलांतर अल्पकालीन किंवा दीर्घकालीन असू शकते. ते नेहमीच कायमस्वरूपी असतेच असे नाही. स्थलांतर हे प्राकृतिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय कारणामुळे केले जाते. स्थलांतर हे विशिष्ट हेतूनुसार अथवा उद्दिष्टानुसार झाले असेल तर तो हेतू किंवा उद्दिष्ट साध्य झाल्यानंतर पुन्हा ते मूळ ठिकाणी परत येतात. त्यामुळे स्थलांतर हे कायमस्वरूपी असते असे नाही. उदाहरणार्थ शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी, पर्यटक, वैद्यकीय उपचार, पशुपालक, मजूर यांचे स्थलांतर कायमस्वरूपी नसते. याशिवाय नैसर्गिक अथवा सामाजिक स्थलांतरित परिस्थिती पूर्वपदावर येते. प्रश्न क्रमांक 4. फरक स्पष्ट करा. यामध्ये एक आहे देणारा प्रदेश आणि घेणारा प्रदेश. यामध्ये फरक स्पष्ट करायचा आहे. देणारा प्रदेश आणि घेणारा प्रदेश. देणारा प्रदेश या प्रदेशातील लोकसंख्या व लोकसंख्या घनता कमी होते. घेणारा प्रदेश या प्रदेशातील लोकसंख्या व लोकसंख्या घनता वाढते. देणाऱ्या प्रदेशामध्ये कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण घटते. घेणाऱ्या प्रदेशामध्ये कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण किंवा मनुष्यबळ वाढते. देणाऱ्या प्रदेशात तरुणांचे स्थलांतर झाल्यामुळे वयोरचना बदलते. येथे बालके वृद्ध प्रमाण अधिक होते. तर घेणाऱ्या प्रदेशात तरुणांचे स्थलांतर, वयोरचना बदलते. येथे तरुण, कामकरी वयोगट अधिक असतो. देणाऱ्या प्रदेशामध्ये पुरुषांचे स्थलांतर जास्त असते. लिंग गुणोत्तर बदलते. स्त्रियांची संख्या जास्त होते. उदाहरणार्थ केरळ. तर घेणाऱ्या प्रदेशामध्ये पुरुषांचे स्थलांतर जास्त झाल्यामुळे लिंग गुणोत्तर बदल होते. पुरुषांची संख्या जास्त होते. उदाहरणार्थ मुंबई. येथील सोयीसुविधा वापराविना कमी वापर, त्यावर झालेला खर्च अनावश्यक असतो.
अतिरिक्त लोकसंख्येमुळे मूलभूत सोयीसुविधावर ताण पडतो, तसेच त्या सोयीसुविधा अपुऱ्या पडतात. मनुष्यबळाअभावी शेतजमिनी पडीक पडतात, साधनसंपत्तीचा विकास खुंटतो. तर घेणाऱ्या प्रदेशामध्ये शहरालगतच्या शेतजमिनीचे प्रमाण कमी होते, तर बिगर शेती कामासाठी जमिनीचा वापर होतो. 2. विस्तारणारा मनोरा व संकुचणारा मनोरा यामधील फरक स्पष्ट करा. तर याचं उत्तर आहे विस्तारणारा मनोरा. या मनोऱ्याचा तळ विस्तारत जाणारा असून शीर्षाकडे तो निमुळता होत आहे. तर संकुचणारा मनोऱ्यात या मनोऱ्याचा तळ संकुचित होत जातो, तर शीर्षाकडे विस्तारलेला आहे. याचा अर्थ वाढत्या वयोगटानुसार मृत्यूदरही वाढताना आढळतो. तर संकुचणाऱ्या मनोऱ्यामध्ये याचा अर्थ आहे वृद्धांची संख्या जास्त तर तरुणांची संख्या कमी असणे. विस्तारणारा मनोरा हा मनोरा जन्म आणि मृत्यू दोन्ही दर जास्त आहेत असे सांगतो. तर संकुचणारा मनोरा हा जन्मदर कमी तर मृत्यूदर अगदी कमी असे सांगतो. विस्तारणारा मनोरा हा मनोरा असणाऱ्या देशात बालकाची व तरुणांची संख्या ही अधिक असते. तर संकुचणाऱ्या मनोऱ्यामध्ये वृद्धांची संख्या असल्याचे सांगतो. हा मनोरा अविकसित व विकसनशील देशाचा निदर्शक आहे. तर संकुचणारा मनोरा हा विकसित प्रगत देशाचा निदर्शक आहे. विस्तारणारा मनोरा हा असणाऱ्या देशात भविष्यात मनुष्यबळ अधिक मिळू शकते, तर संकुचणारा मनोऱ्यामध्ये असणाऱ्या देशात भविष्यात मनुष्यबळाचा तुटवडा भासू शकतो. प्रश्न क्रमांक 5. सविस्तर उत्तरे लिहा. 1. लोकसंख्या मनोऱ्याचे लोकसंख्या अभ्यासातील महत्त्व स्पष्ट करा. तर याचं उत्तर आहे लोकसंख्या अभ्यासक लोकसंख्येचे वय व लिंगानुसार वितरण दर्शविण्यासाठी मनोऱ्याचा वापर करतात. यामध्ये 3 प्रकारच्या मनोऱ्याचा समावेश करण्यात आलेला असतो. विस्तारणारा, संकुचणारा व स्थिरावलेला असा उल्लेख दिसतो. मनोऱ्याच्या डाव्या बाजूस पुरुषांचे तर उजव्या बाजूला स्त्रियांचे प्रमाण म्हणजे लिंग गुणोत्तर दर्शवलेले असते. तळभागाकडून बालक तर शीर्ष भागाकडे वृद्ध प्रमाण दर्शवलेले असते, म्हणजे चढत्या वयोगटानुसार वितरण दर्शविले जाते. यामुळे प्रत्येक वयोगटानुसार लिंग गुणोत्तर प्रमाण समजले जाते. लोकसंख्या मनोऱ्याचे लोकसंख्या अभ्यासातील महत्त्व. तर यामध्ये आहे लोकसंख्येचे वयानुसार व लिंगानुसार वितरण समजते. प्रत्येक वयानुसार स्त्री पुरुष प्रमाण समजते. या मनोऱ्यावरून त्या प्रदेशातील कार्यशील व अवलंबित लोकसंख्या प्रमाण समजते. बालक, तरुण, वृद्ध वयोगटातील लोकसंख्या वितरणाची माहिती समजते. मनोऱ्याच्या प्रकारावरून देशाच्या आर्थिक स्थितीचा अंदाज करता येतो. या अभ्यासामुळे भविष्यकाळातील लोकसंख्या विषयक स्थितीचा अंदाज घेत ध्येय धोरणे नियोजन करण्यास मदत होते. यामधील वयोरचनेचा देशाच्या भवितव्यावर प्रत्यक्ष परिणाम करतो. मनोऱ्याच्या प्रकारानुसार जन्मदर व मृत्यूदर याबाबत आराखडा लक्षात घेऊन प्रदेशाचे आयुर्मान लक्षात घेण्यास मदत होते. दोन, लोकसंख्येची ग्रामीण व शहरी रचना स्पष्ट करा. तर याचं उत्तर आहे लोकसंख्या संरचना अभ्यासत असताना ती विविध पद्धतीने अभ्यासतात. त्यामध्ये लोकसंख्येच्या वास्तव्याच्या ठिकाणावरून ग्रामीण व शहरी असे 2 वर्ग करता येतात. ग्रामीण शहरी लोकसंख्येच्या बाबतीत फरक करताना त्याचे मापदंड भिन्न असतात. या दोन्ही लोकसंख्येत राहणीमान, व्यवसाय, सामाजिक रचना, लोकसंख्येचे वय, व्यावसायिक संरचना, लिंग गुणोत्तर, लोकसंख्या घनता, विकासाचा स्तर यात तफावत आहे.
या दोन्ही लोकसंख्येची रचना खालील मुद्द्याप्रमाणे पाहता येईल. ज्या वस्तीतील कार्यशील लोकांचे व्यवसाय स्थानिक नैसर्गिक साधनसंपत्तीशी निगडीत असतात, जेथे प्राथमिक स्वरूपाचे व्यवसाय जास्त, त्या लोकसंख्येला ग्रामीण लोकसंख्या असे म्हणतात. तर ज्या वस्तीतील कार्यशील लोकांचे व्यवसाय हे बिगर प्राथमिक म्हणजे द्वितीयक, तृतीयक व चतुर्थक सेवा क्षेत्रात जास्त असतात, त्या लोकसंख्येस शहरी लोकसंख्या असे म्हणतात. लोकसंख्या. ग्रामीण भागाची लोकसंख्या कमी असते तर शहरी भागाची लोकसंख्या जास्त असते. लोकसंख्या घनता. ग्रामीण भागात लोकसंख्येची घनता कमी तर शहरी भागात ग्रामीण भागाच्या तुलनेत लोकसंख्येची घनता जास्त आढळते. वयोरचना. ग्रामीण भागातील कार्यप्रवण कार्यशील लोकसंख्या म्हणजे तरुण कामकरी लोक नोकरी व्यवसायानिमित्त शहरी भागात गेल्याने त्यांची संख्या कमी दिसते, तर तरुण वयोगटातील लोकसंख्या शहरात जास्त आढळते. लिंग गुणोत्तर. ग्रामीण भागात लिंग गुणोत्तर जास्त तर शहरी भागात तुलनेने कमी असते. कदाचित स्थलांतर हे त्याचे मुख्य कारण असू शकते. साक्षरता. ग्रामीण भागात शहरांच्या तुलनेने साक्षरतेचे प्रमाण कमी असते तर शहरात जास्त असते. व्यावसायिक संरचना. ग्रामीण भागातील लोकसंख्या प्राथमिक आर्थिक क्रियेत अधिक असते तर शहरी भागातील लोकसंख्या द्वितीयक, तृतीयक आर्थिक क्रियेत अधिक असते. विवाह वय. ग्रामीण भागात विवाहाचे वय कमी तर शहरी भागात विवाहाचे वय अधिक असते. विकासाचा स्तर. ग्रामीण भागातील विकासाचा स्तर कमी तर शहरी भागातील लोकांचा विकासाचा स्तर हा उंचावलेला असतो. राहणीमान. ग्रामीण भागातील लोकांचे राहणीमान हे सामान्य नैसर्गिक जीवनशैलीचे असते तर शहरी भागातील लोकांचे राहणीमान उच्च आधुनिक जीवनशैलीचे असते. 3. स्थलांतराचा देशातील लोकसंख्या रचनेवर होणारा परिणाम स्पष्ट करा. तर याचं उत्तर आहे, स्थलांतरामुळे लोकसंख्येत संख्यात्मक व गुणात्मक बदल होतात. जेथून स्थलांतर होते त्या प्रदेशास मूळ प्रदेश म्हणजेच देणारा प्रदेश व जेथे स्थलांतरित येतात त्या प्रदेशास स्थलांतरित प्रदेश म्हणजेच घेणारा प्रदेश असे म्हणतात. व्यक्ती किंवा व्यक्तिसमूहाने एका भौगोलिक किंवा राजकीय विभागातून दुसऱ्या भौगोलिक किंवा राजकीय विभागात तात्पुरत्या किंवा कायमस्वरूपी वास्तव्याच्या हेतूने केलेल्या हालचालीस स्थलांतर असे म्हणतात. हे ऐच्छिक किंवा अनैच्छिक असते, तसेच ते पूर्वनियोजित किंवा अचानक होऊ शकते. स्थलांतराचा दोन्ही प्रदेशात लोकसंख्या संरचनेत गुणात्मक व ऋणात्मक बदल घडून येतो. स्थलांतराचा देशातील लोकसंख्या रचनेवर खालीलप्रमाणे परिणाम होतो. 1. लोकसंख्या. देणाऱ्या प्रदेशात लोकसंख्या कमी तर घेणाऱ्या प्रदेशात लोकसंख्या वाढते. 2. लोकसंख्या घनता. स्थलांतरित झालेल्या प्रदेशात म्हणजे निर्गमित प्रदेशात लोकसंख्या घनता कमी होते तर स्थलांतरित आलेल्या प्रदेशात म्हणजे आगमित प्रदेशात लोकसंख्या घनता वाढते. 3. लिंग गुणोत्तर बदल. दोन्ही प्रदेशात लिंग गुणोत्तर बदलते. यामध्ये पुरुष वर्गाचे स्थलांतर झाल्यास घेणाऱ्या प्रदेशात पुरुषांचे प्रमाण स्त्रियांपेक्षा जास्त असते तर देणाऱ्या प्रदेशात स्त्रियांचे प्रमाण जास्त होते. उदाहरणार्थ केरळ राज्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे. येथील अनेक पुरुष रोजगारानिमित्त देशविदेशात स्थलांतरित झाले आहेत. भारतातील अनेक महानगरात पुरुषांची संख्या जास्त आहे. दोन्ही प्रदेशात लिंग गुणोत्तरात झालेल्या बदलामुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होतात. 4. वयोरचनेत बदल. घेणाऱ्या प्रदेशात तरुणांचे प्रमाण वाढते, कार्यकारी लोकसंख्या जास्त मिळते तर देणाऱ्या प्रदेशात बालके वृद्ध प्रमाण अधिक होऊन अवलंबित लोकसंख्या जास्त शिल्लक राहते.
5. ग्रामीण लोकसंख्या कमी होऊन शहरीकरण वाढते. 6. आंतरजातीय, आंतरधर्मीय, आंतरवंशीय विवाह प्रमाण वाढते. 7. खेड्यातील जन्मदर कमी होतो तर शहरातील जन्मदर वाढतो.